हल्ली सर्वांनाच एक प्रश्न पडलेला असतो किंवा बऱ्याच जणांचे फोन येऊन ते आम्हाला विचारतात की सेव्हिंग अकाउंटला किती कॅश डिपॉझिट केली जाऊ शकते आणि करंट अकाउंटला किती कॅश डिपॉझिट केली जाऊ शकते. तर तुम्ही सेव्हिंग अकाउंटला 10 लाख रुपयापेक्षा जास्त जर कॅश डिपॉझिट केली आणि करंट अकाउंटला 50 लाखापेक्षा जर जास्त कॅश डिपॉझिट केली तर हा सर्व तुमचा डेटा तुमची बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवते. आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला इन्कम टॅक्स कडनं नोटीस येऊ शकते आणि तुम्हाला त्याचे लिगल कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागू शकतात. त्यासाठी तुम्हाला ऍडिशनल टॅक्स भरायला लागू शकतो, इंटरेस्ट पेनल्टी आणि इम्प्रिझनमेंटलाही तुम्हाला फेस करायला लागू शकतं. यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर तुम्हाला जी काय कॅश मिळालेली आहे त्याचा सोर्स ऑफ इन्कम हा तुमच्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतर ही माहिती तुम्ही ITR मध्ये समाविष्ट केलेली पाहिजे आणि तुमचे बँक पासबुक आणि तुमच्या अकाउंटचे बुक हे दोन्हीही मॅच झालेले पाहिजे. जर अशा प्रकारे तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये किंवा तुमच्या फ्रेंडशिपमध्ये कोणीही जर 10 लाख आणि 50 लाखापेक्षा जास्त कॅश डिपॉझिट करत असेल तर त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा.